या आधी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला होता आम्ही। या आधी सुद्धा राजकुमारला घरात परत घेतलं होतं। अमृता आणि राजकुमारनी संसार करायचा ठरवला तर भविष्यात जे काही होईल त्याची सगळी जबाबदारी तू घेणार आहेस। अहो काय झालं? कसलं टेन्शन घेतलं तुम्ही? सावली, तू राजकुमार दादाची जबाबदारी घेतेस खरी, पण जर तो चुकला तर काय? म्हणजे तुला खात्री वाटते त्याच्याबद्दल, आम्हाला पण आहे, पण आईला विश्वास नाही आहे त्याच्यावर। आई वारंवार म्हणते की जर तो चुकला तर ती तुला जबाबदार ठरवेल। असं काही नाही होणार। तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? आणि राजकुमार सर कोणतेही चुकीचं पाऊल नाही टाकणार। आधीच त्यांच्यामुळे इतरांना खूप त्रास झालाय, त्यामुळे मला तरी असं नाही वाटत आहे की ते परत कोणत्या चुकीच्या मार्गावर जातील, म्हणून मी त्यांची जबाबदारी घेतली। हॅलो जगन्नाथजी, बोला। हो चालेल, बरं उद्याच करते। काय म्हणाले जगन्नाथजी? तुमच्या ऑफिसमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवण्यासाठी मी त्यांना मुहूर्त काढायला सांगितला होता, आणि ते म्हणालेत की उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे। आपल्याला फक्त उद्या 11च्या आत कधीही मूर्तीची स्थापना करावी लागेल। सारंग सर, राजकुमार सरांच्या बाबतीत तुमच्या मनात खूप शंका येते, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका। विठुराया कायम आपल्या पाठीशी उभा आहे। और एक अमृता, गोळी घ्यायची। सांगायचं नाही का मला? तू पण आठवण करून दिली नाहीस। मी देतो म्हटलं ना। संपो करू दे ग, आधी कधी केलं नाहीये मग, आत्ता कुठे डोळे उघडलेत माझे, करू दे मला हे सगळं। बर आता त्रिच। अहो हा, चेन कुठे आहे तुमची? चेन ही काय? ही नाही, सोन्याची। ती मी ऍक्च्युली ते काय झालं, मी जुगारात हारलो। मी पैसे नव्हते, त्यामुळे अंगठी, तू दिलेली चेन मी जुगारात हारलो। मला खरंच पैशांची त्यावेळेस खूप गरज होती, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। नाहीतर मी नसतं केलं तू, पण मी आता मी तसा नाही राहिलोय, खरंच सांगतो। मी पूर्ण बदललोय। मला गुरु भेटले, त्यांनी मला हा मार्ग दाखवला, आणि आता मी ठरवले की त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे जायचंय। मी खरंच बदललोय, माझ्यावर विश्वास। अरे वा, खूप सुंदर भाकड कथा सांगतोस तू राजकुमार दादा। अरे कुठे चाललास? तुझ्याशीच बोलते मी, थांब। तुझ्या ह्या भाकड कथांवर घरच्या सगळ्यांचा विश्वास बसला असला तरी मॉमने अजून विश्वास ठेवलेला नाहीये, माहितीये ना तुला? आणि मलाही बघू देत तुझ्या गुरुजींनी सांगितलेल्या मार्गावर तुला किती काळ चालता येते ते। एनिवे बहिणी, कशी आहेस तू? बरी। ऍक्च्युली मी मगाशीच येणार होते, पण आता काय, तुझा नवरा आहे तुझी काळजी घ्यायला, म्हणून मी नाही आले। पण अमृता वहिनी, मला एका गोष्टीचं खूप जास्त आश्चर्य वाटतंय। ज्या माणसाने तुला नवरा म्हणून कधीच सन्मान दिला नाही, कायम डिसरिस्पेक्टफुली वागला तुझ्याशी, तुला कधी विचारलं नाही, तुझ्यासाठी कधी प्रेमाने काही आणलं नाही, तुला कधीतरी बाहेर फिरायला नेलं का? तर अजिबात नाही। नवरा म्हणून या माणसाचं जे कर्तव्य होतं
ते त्याने कधीच पार पाडलं नाही. चल बरं ठीक आहे, ते समजू शकते मी, कामामुळे होत असेल असं. पण ज्या माणसाने तुला धोका दिला, चीट केलं आणि ते सगळं तुझ्या समोर असताना सुद्धा तू त्याला जवळ येऊ देतेस, राहू देतेस का? वहिनी, चुका सगळ्यांकडनंच होतात नाही का ऐश्वर्या? पण त्या चुकांचं प्रायश्चित्त करणारी खूप कमी लोक असतात. आणि हो, आम्ही अजूनही लग्नाच्या पवित्र बंधनात आहोत. हे नातं इतक्या सहजासहजी तोडता येत नसतं. तोडलेलं नातं जोडण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते आणि देवाच्या कृपेने ती मला मिळाली. आता काही झालं तरी मी ही संधी सोडणार नाही. आर यू इवन सिरियस वहिनी? तुला पश्चाताप करावा लागेल, कळतंय? इम्पॉसिबल आहेस तू, सिरियसली. सॉरी. इतके दिवस तू माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या पाठीशी उभा राहिलास, तसंच आता सारंग सरांच्या ऑफिसमध्ये राहून त्यांच्याही पाठीशी उभा राहा. सगळे म्हणतात मी तुझीच सावली आहे, माझा श्वास तुझीच देण आहे. पण विठुराया, आता माझा श्वास हाच सारंग सरांचा श्वास आहे. आजपर्यंत जशी माझी काळजी घेत आलास ना, तशीच काळजी सारंग सरांची सुद्धा घे. भाऊजी, भाऊजी बरं झालं आला. सारंग सर कुठे आहेत? ऐश्वर्या मॅडम कुठे आहेत? आपल्याला निघायचंय, मुहूर्ताची स्थापना करायची, मुहूर्त टळायला नको. हो हो सांग. ऐश्वर्या तयार होते आणि सारंग आई बाबांना बोलवते, वरती गेलाय. बरं. ना 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 काय झालं? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.